मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। 2 वर्षांपासूनचा दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी। नगरसेवक राजवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी। MS मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्हा प्रतिनिधी हरुण नालबंद दिनांक 7 ईश्वरपूर येथील आष्टा नाका परिसरातील नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून दूषित पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत होता। पाईपलाईन फुटल्यामुळे गटारातील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने आष्टा नाका, माळी गल्ली, लोणार गल्ली, बिरोबा नगर, जुना कामेरी रोड तसेच सावंत गल्ली परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता। या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली होती। अखेर नूतन नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांमुळे फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली असून दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। पाईपलाईन दुरुस्तीनंतर परिसरात स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी संपूर्ण प्रभागासह ईश्वरपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली। गेली 2 वर्षे प्रलंबित असलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवून नागरिकांना दिलासा मिळवून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून नगरसेवक राजवर्धन पाटील यांचे कौतुक करण्यात येत आहे। आष्टा येथे नॅशनल हायवेच्या गलथानपणामुळे किंवा मला नगरपालिकेच्या प्रशासकीय जुन्या भूमिकेमुळे आम्ही 6 महिने झाले तक्रार करतो की बाबा जुना कामेरी रस्ता, लोणार गल्ली, कुंभार गल्ली येथे दूषित पाण्याचा पुरवठा वारंवार होत असून ते लिकेज कुठे ओळखावं। आम्ही युद्ध पातळी मोहीम राबवली असता आम्हाला तो गटरच्या खाली आम्हाला तो लिकेज आज सापडला। यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला असता आज नगरपालिकेच्या पाठी लागून आम्ही तो लिकेज पूर्ण पाईपलाईन बदलून पूर्ण क्षमतेनं शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न आज केलेला आहे। यासाठी आम्ही नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केल्या की रोड करायच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टीवर पूर्ण करा, लिकेज उडक्या किंवा ह्या बाबी करा। तर नगरपालिकेनं प्रशासनाने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळं आज केलेल्या रस्त्याच्या नुकसानीला जबाबदार ही प्रशासन आहे, माझं ठामपणे मत आहे। आणि त्या आज लिकेजचं तर काम पूर्ण झालं, लोकांना पाणी पुरवठा व्हावं ही आमची नगरसेवक म्हणून आमची चांगली भूमिका होती आणि आम्ही ती पार पाडलेली आहे। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।